नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। विहिरीच्या तोंडाशी आलेली एसटी 1 सेकंदाचाही फरक आणि वाचले 31 जीव। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात आज मंगळवारी 17 जून रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एक थरारक अपघात टळला। येळावी गावाजवळ एसटी बस थेट पाण्याने भरलेल्या विहिरीच्या तोंडावर येऊन थांबली। बसमध्ये एकूण 31 प्रवासी होते आणि क्षणभरही उशीर झाला असता संपूर्ण बस विहिरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती। ही बस पुण्याच्या वल्लभनगरहून चिंचवड मार्गे तासगावकडे निघाली होती। वाटेत येळावी गावाजवळ अचानक समोरून एक दुचाकी स्वार आला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याच्या खाली घसरत गेली। वेग प्रचंड असल्याने गाडी थांबवणं अशक्य झाले। दुर्दैव हे की बस थेट पाण्याने भरलेल्या खोल विहिरीच्या दिशेने गेली, पण सुदैव हे की मागचं चाक चरीत अडकलं आणि गाडी विहिरीच्या काठावरच जाऊन अडकली। त्यामुळे एक भीषण दुर्घटना टळली। क्षणभर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला। विहिरीत बस कोसळली असती तर 31 जीवांना जलसमाधी मिळाली असती। या अपघातात चालकासह 17 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे।